द्या. मारून दे मारून दे. नाकाव दाबून ठेव, नाकाव दाबून ठेव. जास्त ऐक भाऊ, गाडी चालू त्यांना बांधले. आम्ही म्हणजे रूम लोणावळ्याला कारल्याला गेलेलो, तिथे दर्शनासाठी चाललेलो. तर आम्ही अगोदर रूम घेतला भाड्याने, त्याच्यानंतर रूम भाड्याने घेतला, त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही रूम खाली केलं आणि रूम खाली केल्याच्यानंतर ज्यांचा रूम घेतलेला त्यांना आम्ही पैसे देण्यासाठी आवाज दिले, 2-3 आवाज दिले, तर त्यांनी आवाज नाही दिला आम्हाला. आणि नंतर ते आमच्याजवळ येऊन पैसे मागायला लागले, तर आम्ही त्यांना पैसे दिले. पैसे दिल्याच्या नंतर ते बोलायला लागले की तुमच्या ID द्या. तर माझे मिस्टर बोलायला लागले तुम्हाला ID पाहिजे होता तर अगोदर मागायचा होता, जेव्हा रूम घेतला भाड्याने तेव्हा. तर ते बोलायला लागले नाही आताच पाहिजे. तर माझे मिस्टर बोलायला लागले का मी ID बरोबर नाही आणला, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो, नाव सांगतो आणि ॲड्रेस देतो. तर ते बोलायला लागले नाही IDच पाहिजे. तर माझे मिस्टर बोलायला लागले का ID नाही आहे, तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते देतो, तरी तुम्ही मला ID कशाला पाहिजे. सुषमा आणि हर्षदा गाडेकर या स्वयंसेवकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. दर्शनासाठी गेले पुढे, त्याच्यावरून त्यांनी वाद घातला आणि डायरेक्ट शिवीगाळी करायला लागले का तुमचा समाज भरपूर माजलेला आहे आणि तुम्ही लोक खूप माजल्यात, असं शब्द बोलायला लागले ते लोक. आणि मग त्यांनी डायरेक्ट अंगावर आले आणि मारायला सुरुवात केली. जे रूम ज्यांचा भाड्याने घेतलेला होता तीच लोक होती, हॉटेल मालिकच होती. श्री एकविरा अपार्टमेंट फॅमिली रूम. आमच्या 6 लोकांना मारहाण केली, म्हणजे लहान पोरं 4 आहेत आणि मोठी क्रिटिकल कंडिशनमध्ये जास्त 2 माणसं आहेत. म्हणजे तुमच्याबरोबर जे होते ते कुठे आहेत? आमच्या जोडीला म्हणजे अजून लोकांना जे मार लागले ती लोक आमची दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. आणि माझ्या नंदेला भरपूर मार लागलेला आहे. ती म्हणजे आम्ही सर्व लोक सोडवायला गेलो का मारू नका म्हणून, तर त्यांनी डायरेक्ट माझ्या नंदेवर, माझ्यावर आणि माझ्या दुसऱ्या ननंद आहेत त्यांच्यावर सुद्धा हात उचलला. फक्त ID वरती हा विवाद झाला? हा, फक्त ID वरती त्यांनी वाद केला आणि आम्हाला डायरेक्ट खेचत आणि काठीच्या उपटी घातल्या आणि चापटी वगैरे मारल्या. आणि आम्ही पोलिसात तक्रार सुद्धा दिली. एकविरा देवी मंदिरात जे भाविक येतात त्या भाविकांना जर असा त्रास होत असेल तर आम्ही सहन करून घेणार नाही. आणि माझी एवढीच विनंती आहे, आपले बालेमामा खासदार व तिथल्या त्या परिसरातले एकविरा देवीचे परिसरातील ट्रस्टी, तर त्यांना विनंती आहे, जर आगरी समाजाला जर असा त्रास होत असेल तर आम्ही सहन करून घेणार नाही. आणि ज्यांच्यावर हल्ला झाला आहे तर त्यांना न्याय लवकरात लवकर मिळवून द्यावा, एवढीच विनंती करतो तुम्हाला.